भारताचे संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महामानवांची सर्वप्रथम या ठिकाणी आठवण करतो। आज मेहकर शहर व तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने आयोजित खामगाव येथील पैठणकर या युवकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ करण्यात येत असलेल्या रास्ता रोकोमध्ये मी माझ्या शहीद टिपू सुलतान युवा ग्रुप, मेहकर शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभाग या दोन्ही संघटनांचा या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो। परंतु हा पाठिंबा देत असताना आपल्या सर्वांना दोन तीन गोष्टींवर मी माझं भाषण त्या ठिकाणी करू इच्छितो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। सातत्याने आम्ही आंबेडकरी चळवळीच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेत असतो। मागच्या अनेक कार्यक्रमामध्ये आमचे भाई कैलास सुताने असो की सोपानराव देवाचे असो यांच्या माध्यमातून मी विविध कार्यक्रमामध्ये आंबेडकरी चळवळीच्या विविध आंदोलनामध्ये मोर्चामध्ये सहभागी होत असतो। परंतु आज आमचे परममित्र उद्धवजी फडणवीस हे आपल्या या मोर्चाचे लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी करत आहे आणि हे प्रक्षेपण करत असताना फक्त मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाचे लोक त्याचे लाईव्ह प्रक्षेपण पाहत नाहीत, तर बुलढाणा जिल्ह्याचे या महाराष्ट्रातील सर्व जनता हे लाईव्ह प्रक्षेपण त्या ठिकाणी पाहत आहे। मी उद्धवजी फडणवीस यांचे सुद्धा संपूर्ण आंबेडकरी चळवळीच्या वतीने या ठिकाणी त्यांचा आभार मानतो की त्यांनी या समाजाची जी भूमिका आहे, समाजाचे जे आंदोलन आहे ते लाईव्ह करण्याचे काम या ठिकाणी त्यांनी केलं, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि एक खंत व्यक्त करतो का भाई कैलास सुलतान असो की सोपानराव देवाचे असो की आमचे संदीपजी गवई असो यांनी मागच्या 3 दिवसापूर्वी विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून खेळपाड्यावर आपल्या लोकांना मेसेज दिला की रोहन पैठणकर याच्यावर झालेल्या भयान हल्ल्याच्या निषेधार्थ आपल्याला मेहकर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रास्ता रोको करायचा। परंतु मला वाईट वाटलं की आज जर खरोखर आमचे 2-3 वक्ते या ठिकाणी बोलले, मी एक पक्षाचा पदाधिकारी आहे, खरं म्हणजे त्या रोजगारीनं त्या पक्षाच्या कार्यक्रमाला लोक आले असते, हजारो लोक या आंदोलनामध्ये सहभागी झाले असते। परंतु मी खास असतो मी पाच खातोय मायबाबाची जे त्यांनी समाजासाठी ते या ठिकाणी ते एकत्रित आले, मी तुमच्या सगळ्यांना सामील करतो। मी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आपला आभार मानतो की समाजाच्या भूमिका मांडण्यासाठी आणि आपल्या समाजाची पाठराखण करण्यासाठी आपण आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिला। मी म्हणून आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो। आपण पाहिला असेल खामगावमध्ये झालेला जो भयान आहे त्या मुलाला त्याची जात विचारण्यात आली, त्या मुलाचा काय गुन्हा होता, म्हणजे त्याने काय चोरले, म्हणजे तो मुस्लिम समाजाचा आहे की दुसऱ्या कोणत्या समाजाचा आहे, हे आरामखोर कोण आहे जे एका कुणाची जे एका युवकाची जात विचारतात। या आरामखोरांना कोण अधिकार दिला त्याची जात विचारायची? या आरामखोरांना कोण सांगतो तू कोणते कपडे घालतो, तू दारू घेतो का, तू मटण खातो का, तू गाडी मोडतो का, तू बैल मोडतो का? अरे आरामखोरांना तुम्हाला एवढी चोरी करायचे तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार द्यायची असती तर माझ्या घरची गाय चोरीला गेली आणि या चोरीचं प्रकरण या मुलाने सोडले आणि या परिवाराने त्याला त्या मुलाला लग्न केलं आणि लग्न करून त्याला सांगतात की खरं सांगतो मुसलमान आहे का? काय बाबा जर मुसलमान असता तर त्याने त्याची तुम्ही हत्या केली असते का? हत्या केली असते का? हे होऊन राहिलं। दलित बांधव दिसते तर त्यांना महाराज, मुस्लिम बांधव दिसते तर त्यांना महाराज का? हे जर होत आहे कशामुळे होत आहे? हे होत आहे मनुवाद्यांच्या सरकारमुळे, होत आहे या देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये। तुम्ही केंद्राचं सरकार पहा, तुम्ही राज्याचं सरकार पहा, हे सरकार मनुवाद्यांचं सरकार आहे हे आता साबित झालेलं आहे। कारण की अल्पसंख्याक समाजाच्या बांधवावर हल्ला होतो। आज मी सांगतो तुम्हाला आमचे काही मुस्लिम समाजाची आमची बिरादरी आहे, थोडीशी बिरादरी, तो मटणाचा व्यवसाय करते, त्या मटणाचा व्यवसाय त्यांनी आता 15-20 दिवसापासून बंद केला। गाय हिंदू बांधवाची माय आहे, त्यांनी ते गाय कापतात नाही पण त्यांची माय म्हणून कापत नाही, कारण की त्यांची आस्था त्याच्यामध्ये जोडलेली आहे। पण खरं सांगा, मुस्लिम समाजाचा माणूस दिसला का मारायचा, हिंदू समाजाचा माणूस दलित दिसला का मारायचा, हे कसं हे केव्हापर्यंत चालणार? हे चाललं केव्हापासून?
तर म्हणे हो भारतीय जनता पार्टीचं सरकार जेव्हापासून या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आलं तेव्हापासून या भानगडी जास्त वाढल्या आणि या भानगडी कोणाला काम केलं याला कोण त्याला अधिकार कोण देतो हे आरक्षणचे लोक देतात याला बळ कोण देतात हे बजरंग दलवाल्यांना बळ देतात खरं म्हणजे मित्रांनो मला आमचे सिकंदर बोलायला या ठिकाणी आले त्यांचं सुद्धा या ठिकाणी शब्द सुनाने स्वागत करतो आणि मी जास्त वेळ न घेता जोपर्यंत या भैयांना शिक्षा होणार नाही तोपर्यंत आंबेडकर चळवळीच्या प्रत्येक आंदोलनामध्ये आमचा सहभाग असणार आणि मुस्लिम बांधवांच्या वतीनं आमच्या टिपू सुलतान युवा ग्रुपच्या वतीनं आमच्या काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं आम्ही नेहमी आंबेडकरी चळवळीच्या लोकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत जेव्हा तुमच्यासाठी आम्ही येण्यासाठी तत्पर आहोत आणि आंदोलनाला पूर्णच एक पाठिंबा देतो आणि माझे लांबे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आपल्या समोर जी मस्जिद आहे त्या मस्जिदचे आपले मौलाना सिकंदर भाई मौलाना या ठिकाणी या आंदोलनाला